नमस्कार श्रोते हो, मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत कमला एकादशीची पौराणिक कथा. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, हे जनार्दना, अधिक मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे आणि तिचा विधी काय आहे? कृपया मला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, अधिक मासाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पद्मिनी एकादशी, कमला एकादशी म्हणतात. प्रत्येक वर्षात 24 एकादशी असतात. जेव्हा अधिक मास किंवा मलमास येतो तेव्हा ही संख्या 26 होते. त्यात अधिक मास किंवा मलमास मिळाल्यास एकूण 26 एकादशी होतात. अधिक मासात 2 एकादशी असतात, ज्यांना पद्मिनी एकादशी आणि परम एकादशी म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे सांगितले. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला या व्रताची कथा सांगितली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मलमासात अधिक महिन्यात जी एकादशी अनेक पुण्य प्रदान करते तिला पद्मिनी म्हणतात. हा उपवास केल्याने मनुष्याला कीर्ती प्राप्त होते आणि तो वैकुंठांमध्ये पोहोचतो, जे मानवांसाठीही एक दुर्मिळ उपलब्धी आहे. ही एकादशी पाळण्यासाठी दशमीच्या दिवशी उपवास सुरू करा आणि पितळेच्या भांड्यात जव, तांदूळ इत्यादीचे सेवन करा आणि मीठ खाऊ नका. जमिनीवर झोपा आणि ब्रह्मचर्य पाळा. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर शौच इत्यादी करून झाल्यावर दात घासा आणि 12 वेळा पाण्याने गुळण्या करून स्वतःला शुद्ध करा. सूर्योदयापूर्वी स्नान करण्यासाठी चांगल्या तीर्थक्षेत्री जा. यामध्ये शेण, माती, तीळ आणि कुशा व आवळा पावडर वापरून विधीनुसार स्नान करा. पांढरे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन पूजा करा. हे महान ऋषी त्रेतायुगात हेद्रय राजाच्या वंशातील कृतवीर्य नावाचा एक राजा महिष्पती नगरीत राज्य करीत होता. त्याला 1000 प्रिय पत्नी होत्या, पण त्याच्या राज्याचा कारभार सांभाळू शकेल असा पुत्र त्याला झाला नाही. पुत्रप्राप्तीसाठी त्याने दैव, पूर्वज, सिद्ध आणि अनेक वैद्यांचा आशीर्वाद घेतला, पण त्याला यश आले नाही. एके दिवशी राजा तपश्चर्येसाठी वनात जात असताना इक्ष्वाकू वंशातील राजा हरिश्चंद्राची कन्या, त्याची प्रिय राणी पद्मिनी त्यांच्यासोबत येण्यास तयार झाली. त्यांनी आपली सर्व सुंदर वस्त्रे आणि अलंकार त्यागले, वृक्षवस्त्रे परिधान केली आणि ते गंधमादन पर्वतावर गेले. राजाने त्या पर्वतावर 10,000 वर्ष तपश्चर्या केली, पण तरीही त्याला पुत्रप्राप्त झाली नाही. तेव्हा अनुसूयेने त्या भक्तिपूर्ण राणी कमलनयन पद्मिनीला सांगितले, 12 महिन्यापेक्षा महत्त्वाचा आहे मलमास, जो दर 32 महिन्यांनी येतो. पद्मिनीच्या शुक्ल पक्षातील द्वादशीच्या व्रतासहित एकादशीचे व्रत पाळून आणि जागरण करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे व्रत पाळल्याने पुत्रदाता देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि लवकरच तुम्हाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देईल. राणी पद्मावतीने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने एकादशीचे व्रत पाळले. ती एकादशीचा उपवास करून रात्रभर जागी राहत असे. या व्रताने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. यामुळे पद्मिनीने कार्तिवीर्याला जन्म दिला. तो एक शक्तिशाली पुरुष होता आणि तिन्ही लोकांमध्ये त्यांच्या इतका शक्तिशाली कोणीही नव्हता. देवाशिवाय तिन्ही लोकांमध्ये त्याला पराभूत करण्याची शक्ती कोणामध्येही नव्हती. म्हणून हे नारदा, जे मलमासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत पाळतात आणि ही संपूर्ण कथा वाचतात किंवा ऐकतात, त्यांनाही कीर्ती प्राप्त होते आणि ते विष्णूच्या धामात पोचतात. माझी कमला एकादशीची कथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.